केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर, तर राज्य सरकारकडून थेट विधानसभेतून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख जाहीर. 2 हप्ते एकत्र मिळणार. नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीएम किसान योजनेचे 2000 असे एकूण मिळून 4000 रुपये मिळणार. तर चला सुरू करूया आजच्या जबरदस्त व्हिडिओला. मित्रांनो, राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख थेट विधानसभेतून म्हणजेच अर्थसंकल्पातून जाहीर केली आहे. ती तारीख काय आहे ते या व्हिडिओमध्ये फक्त 2 मिनिटात आपण पाहणार आहोत. तसंच मित्रांनो, केंद्र सरकारनं देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या बैठकीतून कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी ही तारीख जाहीर केली आहे, जी की आपण ती तारीख पुढे 2 मिनिटात पाहणार आहोत. मित्रांनो, पीएम किसान योजना असो अथवा नमो शेतकरी योजना, या दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर दर 4 महिन्याला 2000 रुपये वितरित केले जातात. मित्रांनो, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आज एकमताने मंजूर करत त्याचा GR आणि अधिकृत तारखेची घोषणा केली आहे. GR जर पाहिला तर GR क्रमांक 1345/90 हा पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. तसंच राज्य सरकारनं देखील आज झालेल्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला मंजुरी देत थेट GR व अधिकृत तारखेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. GR जर पाहिलं तर GR क्रमांक 502/40 हा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी मंजूर केला आहे. मित्रांनो, आता थेट तुमचा वेळ न घेता हे 2 हप्ते कोणत्या तारखेला जमा होणार ते पाहूया. मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता येणाऱ्या 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार असून राज्यातील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणाऱ्या 19 मार्च 2026 म्हणजेच ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी वितरित होणार आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.